वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिकेनं मालमत्ता करात 15.89% वाढ करून नवी देयकं जारी केली असली तरी मुंबईतील 481 धनाढ्य नागरिकांकडून तब्बल 14,000 कोटी रुपयांचा मालमत्ता कर गेल्या अनेक दिवसांपासून थकीत आहे. मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजा यांनी त्या करदात्यांची यादीच जाहीर केली आहे. या यादीमध्ये मोठे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, नामांकित रुग्णालय, पंचतारांकित हॉटेल्ससह काही सरकारी संस्थांचाही समावेश आहे. या प्रत्येकाकडून मुंबई महापालिकेला मालमत्ता करापोटी करोडो रुपये येणं शिल्लक आहे. मुंबई महापालिकेनं या सर्वांकडून 14,000 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करावा यासाठी रवी राजा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय. एकंदरी एक असा आहे लिस्ट आहे ज्यामध्ये 480 लोक आहे की ज्यांनी कर भरलेला नाही आणि त्याचे जे करच्या जे आपण बघत आहे ते 14,000 कोटी रुपयावर आहे. कुठे ना कुठे जे कर भरतात त्याच्यावर अन्यायकारक आहे काय असा एकंदरी यामध्ये दिसत आहे. आणि यामध्ये असं आहे की काही नामांकित 5 स्टार हॉटेल्स आहे, हॉस्पिटल्स आहे, मोठे मोठे बिल्डर्स आहे आणि काही गव्हर्नमेंट संस्था गव्हर्नमेंटच्या तिकडे मिळणार आहे आणि त्याचे बुक ॲडजस्टमेंट होऊ शकत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतील